नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज नवीन कांद्याची भाजी बनवणार आहे. यासाठी सुरुवातीला इथं मूग डाळ भिजत घालायची. आता इथं मी कांदे घेतलेले आहेत. एकदम बारीक असे मध्यम आकाराचे लिंबा एवढे कांदे घेतलेले आहेत. आणि आता ही मूग डाळ छान अशी भिजलेली आहे 20 मिनिट. आता चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे मूग डाळ. तोपर्यंत इकडे कांद्याचे दोन्ही बाजूचे देठ काढून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर बुडाचा भाग जे असतो ते कांद्याचा तसाच ठेवायचा आणि वरच्या बाजूला अशा पद्धतीने 4 किंवा 5 अशा पद्धतीनं काप करून घ्यायचे. तर बाजूला करायचं नाही आपल्याला, अशा पद्धतीने वांग्यासारखं कट करून घ्यायचे. नंतर आपल्याला याच्यामध्ये मसाला भरून घेता येईल अशा पद्धतीनं. आता मी एक कांदा पण कट करून घेतलेला आहे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. 2 मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता ह्याच्यात शेंगदाणे पण भाजून घ्यायचे. 1 चमचाभर शेंगदाणे टाकायचे त्याच्यामध्ये. आता थोडंसं तेल टाकून कांदा आणि डाळ भाजून घ्यायची. त्यामुळे मसाल्याला चव लागते. कच्चा कांदा टाकल्यावर तेवढी चव येत नाही मसाल्याला. तर आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे थोडासा. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आता छान असं भाजून घ्यायचं याला. आता कांदा भाजत आलेला आहे. याच्यामध्ये लगेच डाळ टाकून घ्यायची. आता पाणी नितळलेलं आहे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ पण भिजत घालून टाकू शकता. आता ह्याच्यात डाळ टाकलेलं आहे मी थोडंसं 1 चमच्याभर. ते पण ह्याच्यात भाजून घ्यायचे. आता हे जास्त कडक भाजायचं नाही, थोडंसं कोरडं होईल एवढंच भाजून घ्यायचंय. आता इथं मिक्सरचं भांडं घेतलंय. आता याच्यामध्ये भाजलेलं सर्व साहित्य याच्यात टाकून घ्यायचंय. आता हे भाजलेला मसाला सर्व टाकून घ्यायचे. आता ही एकदम बारीक पेस्ट बनवायची नाही आपल्याला, तर असं आबडधोबड वाटून घ्यायचे. आता चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे. आता ह्याच्यात लाल तिखट, बेडगी मिर्च पावडर, गरम मसाला आणि धने जिरे पावडर टाकून घ्यायचे. तर ही भाजी मी बनवली होती तर घरातल्यांना सर्वांनाच आवडली. तर एकदा तुम्ही पण नक्की बनवून बघा. आता याला आबडधोबड वाटून घेतलेलं आहे, बघू शकता. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तुम्हाला जर वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं तरी चालते. आता मी ह्याच्यावर या मसाल्यामध्ये 1 चमच्याभर सायचं दही टाकणार आहे किंवा दुधावरची साय टाकली तरी चालते. त्याच्यामुळे एकदम छान चव लागते या भाजीला. आता हे मिक्स करून घ्यायचे. थोडंसं आंबट दही आणि साय टाकलेली आहे मी दुधावरची 2 चमचे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि या कांद्यामध्ये भरून घ्यायचे. आता जेवढं बसेल एवढं कांद्यामध्ये भरून घेतलेला आहे मसाला. या पद्धतीने भरून घ्यायचे सर्व कांदे. आता ही कांद्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. आता राहिलेला मसाला नंतर या भाजीमध्येच टाकून घ्यायचा आहे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल थोडं जास्त टाकायचं या भाजीला. त्यामुळं कांदे छान मऊ आणि तळतात पण. आता मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. आता इथं जिरे मोहरी तडतडल्यावर ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. आपण जे भरलेला कांदा आहे, मसाला भरलेला, ते ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवायचे.
तर या पद्धतीने ठेवून घ्यायचे तेलामध्ये. आता पाणी न टाकता याला झाकण ठेवायचे. असं अधूनमधून एकदा चेक करून घ्यायचं याला. आता राहिलेला मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता चमच्यानं छान असं परतून घ्यायचंय. आता दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे. आता थोड्या वेळ आणखीन 5 ते 10 मिनिटाला झाकण ठेवायचे. थोडंसं गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये मसाला एकदम छान शिजण्यासाठी. आता ही पाणी आटेपर्यंत त्याला झाकून ठेवायचे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची. आता बघू शकता एकदम छान असा कांद्याचा पण रंग बदललेला आहे आणि छान अशी भाजी तयार झालेली आहे. ही भाजी घरातल्या सर्वांनाच आवडली. आता मी इथं भाजी गॅस बंद करणार आहे आणि इथं भाजी तयार झालेली आहे. तर बघू शकता. आता ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एकदम छान चवदार लागते. आता मी इथं भाकरीसोबत खाणार आहे. तर खाण्यासाठी इथे मी भाजी काढून घेणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.